ऋषीपंचमी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. तसेच श्री शारदा ज्ञानपीठाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी हे व्रत करण्यात येते. त्याचेच औचित्य साधून लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती समोर भालेराव कुटुंबियांच्या वतीने पहाटे अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले. यामध्ये 3000 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीची वेशभूषा तसेच फेटे परिधान केले. यात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असलेला हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. दगडूशेठचा कार्यक्रम स्थान आहे आणि मला वाटतं की गल्लीतले मंगळवार 300 बायका येतात क्षेत्रामध्ये उंच उडी घेत असतो. त्यामुळे मी सर्व पुणेकरांना ह्याच्याप्रमाणे नमस्कार करतो. गणरायाचे पुन्हा आशीर्वाद मागतो. जय हिंद. मन प्रसन्न वाटतं. धन्यवाद. तात्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर गणेशोत्सवात महिलांचा सहभाग वाढल्यामुळे पावित्र्य आणि मांगल्य निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं हे नुसतं दगडूशेठ पुढे करून चालणार नाही, तर आपण ज्या भागात आपण ज्या मोहल्ल्यात राहतो, सोसायटीत राहतो, तिथे आपले गणपती आहेत, त्या गणपती पुढे आपल्या 11, 21, 51, 100 काय महिलांनी त्या गणपती मंडळापुढेही असं अथर्वशीर्षाचं पठण सुरू करावं. आपल्या 4000 मंडळ आहेत. सगळ्या ठिकाणी जर असं वातावरण निर्माण झालं तर मला वाटतं पुण्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दगडूशेठ गणपतीची ही अनेक वर्षांपासून परंपरा चालत आलेली आहे. अनेक महिला याच्यामध्ये दरवर्षी सहभागी होतात आणि आज इथे खूप जोर पाऊस येत असताना सुद्धा अनेक महिला अत्यंत उत्साहाने सहभागी झाल्यात. पावसात न जुमानता सगळ्या जणी इथे आलेल्या आहेत आणि दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यावर्षी अथर्वशीर्ष पठण झालेलं आहे. त्याने अनेक वर्षांपासून जी परंपरा चालली त्याने मनाला अत्यंत प्रसन्न वाटतं. अशी ती परंपरा आहे जी दगडूशेठ गणपती चालवतात. त्याला अनेक महिलांनी सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 14 ऋषितुल्य व्यक्तींचा टिळक स्मारक मंदिरात महापौर मोहनसिंग राजपाल आणि टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बँकिंग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे वसंत पाडगावकर, ज्येष्ठ कीर्तनकार गजानन बुबा राईलकर, निवृत्त हवाई दल प्रमुख ऋषिकेश मुळगावकर, आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील, संस्कृतज्ञ प्राध्यापक कृष्ण अर्जुनवाडकर, कस्तुरबा गांधी स्मारक निधीच्या शोभना रानडे यांच्यासह 14 जणांना त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. पंडित प्रसाद गाडगे आपल्याला निवेदन दिलेलं आहे. आमचा रामराम घ्यावा लागतो. इतक्यात तुम्हाला रामराम आम्ही करून देणार नाही. कारण एका बाजूला 90, 96 वर्षाच्या माणसाचा आपण सत्कार करतो. तुमची अजून 90 जर होता तुम्ही रामराम करताय. हा रामराम माझी खात्री आहे यांच्या चौघापैकी कोणीही स्वीकारणार. याचं कारण मित्रांनो असं आहे की कर्मयोगी हा शेवटपर्यंत कर्म करत राहतो. मला एक अतिशय बरं वाटतं की पंडित प्रसाद गाडगेंनी ही धुरा एका तरुणाच्या खांद्यावर दिली.
आज या ठिकाणी 14 तपस्वी लोकांचा या ठिकाणी आदरपूर्वक सत्कार केला, सन्मान केला. खरं त्या तपस्वी ऋषी या शब्दाला मी आणि माझे चिरंजीव तसे योग्य नव्हे असं मला वाटतं. 90 वर्षे मी सहकारी चळवळीच्या माध्यमातून आर्थिक व वैचारिक परिवर्तन लोकशाही मार्गानं 65 वर्षे करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलांनी 7 महिने कॉलेजमध्ये घेऊन